तर नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहोत केरळला कस्तुरी मेथीची तस्करी करायला. माझा भासा बी आला होता. मला म्हणला, मामा मला या बॅगमध्ये टाकून घेऊन चल. मी कंटाळून गेलो म्हणलं आईला. अरे म्हणलो बापू आम्ही बी कंटाळून गेल्या म्हणून तर तुझ्या पप्पाला दिल्या म्हणलं. तर हे बघा सानू आजी आणि आमचे भाऊजी सुद्धा आलते बरं का आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडायला. आणि आम्ही निघालो सरळ दिशेने रेल्वे स्टेशनला. माता शिवगामिनी राजमाता आम्हाला दिशा दाखवत होती. मला म्हणली लेफ्ट साईडला चल नाही तर कानपट्टीत मारील. मी नीट आपलं लेफ्ट साईडने निघालो. बघा मित्र, आईचं ऐकावं लागते, आईला डेंजर आहे. तर मित्रांनो हे बघा गाडी निघाली सनन पिरिरी. इकडे बघालो तर काय या बाईने रात्रभर मेहंदी बिजू घालून पिरिरी पिळू लागली. तिने मला म्हणली लई मोठं बोलू नका, आजूबाजूला बघा म्हणली जरा शहाजहान मुमताजसाठी ताजमहल बांधलाय म्हणली. मी म्हणलो मुमताज गेल्यावर बांधलाय म्हणलं. इकडे बघालो तर काय कटप्पा इथं येऊन भजे खाऊ लागला कडप्पा नावाच्या स्टेशनवर. त्याला म्हणलो माता शिवगामी तुझ्यावर लई रागात आहे, इकडे पळून का आलास म्हणलो. हे नव्हतं बरं का कटप्पा, हे आमच्या शिरीचे होत पप्पा. तर मित्रांनो हे बघा आई सुद्धा तयार होऊ लागली सकाळी उठून. आणि हे बघा आमची सासू इकडे झोपा काढू लागली. हे नुसते कुंभकर्ण आहात रे भाई सगळे जण. माझ्यासोबत हे पुरे कुंभकर्ण घेऊन फिरायला. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल. तर मित्रांनो माझं टाटा हॉस्पिटलचं कॅन्सरचं ट्रीटमेंट कंप्लीट झालेलं आहे आणि मी आयुर्वेदिक औषधी घेण्यासाठी इथं कोटकला निघालेलो आहे. तिथं जाण्यासाठी तुम्हाला तिरूरून गाडी पकडावी लागेल. तर मित्रांनो माझा हे सकाळचा ब्रेकफास्ट 3 अंडी आणि प्रोटीन पावडर आणि मामाचं सुद्धा ब्रेकफास्ट इथं तयार होत आहे. तर इथून कोटक्कल 20 ते 25 किलोमीटर आहे मित्रांनो. आम्ही आमचं सगळं सामान क्लॉक रूमला टाकलं आणि तिथून निघालो होतो आम्ही कोटक्कलसाठी. कोटक्कल इथून 20-25 किलोमीटर आहे. आर्या आयुर्वेदिक शाळा जी संस्था आहे ती कॅन्सरचं आयुर्वेदिक औषध तयार करते. खूप मोठं आयुर्वेदिक हब आहे केरळला. तर मित्रांनो प्रत्येकाने या आणि एन्जॉय सुद्धा करायसाठी या बरं का. तर जाता जाता सगळ्यांना मी लाल सलाम करतो मित्र हो. तर हे बघा इथं लाल बावटा लाल सलाम आम्ही सगळ्यांना केला आणि पुढच्या दिशेने निघालो. हे आहे आर्या आयुर्वेदिक शाळा सेंटर कोटक्कल. कोटक्कलची तुम्हाला जी माहिती आहे ते सर्व गुगलवर मिळून जाईल. इथं बघा मित्रांनो इतकं छान एम्बियन्स होतं. इथं सर्व आयुर्वेदिक वनस्पती यांनी लावलेल्या होत्या जे ट्रीटमेंटसाठी वापरतात. म्हणजे हे स्वतःच इथं वनस्पती लावतात आणि त्याचा यूज करतात. तर मित्रांनो हे आहेत मेन डॉक्टर आणि हे आहेत आमचे कन्सल्टंट डॉक्टर ज्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट झाली होती. मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं की हे झोपाळे माझ्यासोबत काय घेऊन फिरालो काय नाही. हे बघा हे जिथं गेलं तिथं झोपाळेत बघा. पूर्व आज मी कोटक्कलहून आता मस्त फिरायला जाणार आहोत. कुठं चलत काय नाहीत, कसा एन्जॉय करणार आहोत हे बघण्यासाठी तुम्ही मला फॉलो करा.